तिकडे डोंबिवलीमध्ये खंबाळपाड्यात संघाच्या शाखेवर दगडफेक झाली आहे। लहान मुलं प्रशिक्षण घेत असताना अचानक दगडफेक झाली। रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास अचानक शेजारील जंगल आणि इमारतीमधून दगडफेक झाल्याचं कळतंय। कार्यकर्त्यांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला। डोंबिवलीच्या खंबाळपाड्यातील चौधरीवाडी मैदानात आरएसएसच्या शाखेवर दगडफेक झाली। रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास लहान मुलं प्रशिक्षण घेत असतानाच शेजारील जंगल आणि इमारतीतून ही दगडफेक करण्यात आली। दगडफेकीच्या घटनेत सुदैवानं कुणीही जखमी झालं नाहीये। संघाच्या वीर सावरकर शाखेत अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली काही महिन्यांपासून मुलांना प्रशिक्षण दिलं जातं। दगडफेकीनंतर कार्यकर्त्यांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये तणावाचं वातावरण असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मैदानात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। डोंबिवलीच्या खंबाळपाड्यातील चौधरीवाडी मैदानात आरएसएसच्या शाखेवर दगडफेक झाली। त्या शाखेमध्ये शाखा करत होती, अचानक मध्ये बाजूच्या बिल्डिंगमधनं बाजूच्या भिंतीच्या पलीकडनं मोठमोठी दगडं फेकण्यात आली व त्या पोरांना ती दगडं लागता वाचली। व त्या संदर्भात वरिष्ठांना आम्ही सांगितले, डॉक्टर होते आमचे वरिष्ठ डॉक्टर यांना आम्ही कळवलं। त्यांनी त्वरित जाऊन पोलीस चौकी गाठली व पोलीस चौकी गाठून त्यांनी त्या संदर्भात तक्रार दिली। अज्ञात व्यक्तीच्या विरोधात ही तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। कोण कोण गुन्हेगार आहेत त्यांना त्वरित अटक केले पाहिजे, नाहीतर आम्ही कुठेही शांत बसणार नाही। जसे तसे उत्तर देऊ 100% आम्ही शकतो। आम्ही सरकारला आणि प्रशासकीय विनंती करतो की त्यांना तातडीने अटक केले पाहिजे।